नमस्कार मित्रांनो, तुमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण कवी आणि त्यांची टोपणनावे बघणार आहोत। विविध परीक्षांमध्ये याच्यावरती प्रश्न येत असतात, तर हा महत्त्वाचा टॉपिक आहे। आज आपण तो बघणार आहोत। जीकेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे माहीत पाहिजेत, कवी आणि त्याची टोपणनावे। चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपणनाव आहेत आरती प्रभू। काय? चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपणनाव आरती प्रभू। नारायण मुरलीधर गुप्ते बी। नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपणनाव आहेत बी। दत्तात्रय कोंडो घाटे दत्त। दत्तात्रय कोंडो घाटे यांचं टोपणनाव आहे दत्त। कृष्णाजी केशव दामले केशवसूत। कृष्णाजी केशव दामले केशवसूत यांचं टोपणनाव आहेत राम गणेश गडकरी गोविंदाग्रज। राम गणेश गडकरी यांचं टोपणनाव आहेत गोविंदाग्रज। विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज। विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचं टोपणनाव आहेत बघा। त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी। मुलाफुलांचे कवीसुद्धा यांना म्हणतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी। शंकर केशव कानेटकर गिरीश। शंकर केशव कानेटकर यांचं टोपणनाव आहेत गिरीश। प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार। तर मित्रांनो, इथे बघा, कन्फ्युजन होऊ नका देऊ। प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार आणि कृष्णाजी केशव दामले केशवसूत। तर मुलं सगळ्यात जास्त पेपरमध्ये इथेच कन्फ्युजन होतात, केशवसूत आहेत की केशवकुमार आहेत। कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले असे दोनही पर्याय एकाच प्रश्नात दिसतात आणि त्यावेळी केशवसूत केशवकुमार हे दोन शब्द एक सोबत आल्यास एक भ्रमण होते, समजत नाही लवकर। तर त्याच्यासाठी हे विशेष करून लक्षात ठेवा, प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार आणि कृष्णाजी केशव दामले केशवसूत। आत्माराम रावजी देशपांडे अनिल। आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपणनाव आहेत अनिल। दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपणनाव आहेत अज्ञातवासी। दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपणनाव आहेत अज्ञातवासी। काशीनाथ हरी मोडक यांचं टोपणनाव आहेत माधव जून। काशीनाथ हरी मोडक यांचं टोपणनाव आहेत माधव जून। विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपणनाव आहेत विनायक। विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपणनाव आहेत विनायक। यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपणनाव आहेत यशवंत। यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपणनाव आहेत यशवंत। नारायण सूर्यपंत ठोसर रामदास। नारायण सूर्यपंत ठोसर यांचं टोपणनाव आहेत रामदास। मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचं टोपणनाव आहेत मोरोपंत। मोरोपंत रामचंद्र पडारकर यांचं टोपणनाव आहेत मोरोपंत। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहेत। या कवीतूनच एक महाराष्ट्र कवीसुद्धा ओळखले जातो, तर त्यांचं नाव काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। तर बघा, आमच्या चॅनलवरती तुम्ही पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर तुमच्या ज्ञानाच्या शिदोरीमध्ये भर घालण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।